नेमकी काय घटना घडली होती त्या दिवशी, तुम्ही काय पाहिलं 28 तारखेला सकाळच्या? 28 तारखेला 8:35 ते 40 मिनिटांनी विमानाने आमच्या गावात दोन गिरट्या घातल्या आणि विमानतळा उतरताना विमान डावीकडं असं कललं आणि उतरताना ते विमान पडलं आणि त्यानंतर त्यातनं जाळा आणि धूर, जाळ ज्यादा नव्हता पण धूर मोठ्या प्रमाणात निघत होता. काय होतं पण त्यात नेमकं, तुम्ही बघा तुम्हाला दिसलं त्यात काय काय दिसलं? नाही, जाळ मोठा आणि धूर मोठा होता, जाळापेक्षा धूर जास्त होता. बरं, अमोल मेटकरी म्हटले तुम्ही, अमोल मेटकरीनं काय माहिती दिली की बाबा नाही, असं नाही. एक माणूस असा बाहेर पडायचा प्रयत्न करत होता आणि त्यावेळेस अमोल मेटकरी साहेबांशी माझं कुठल्याही पद्धतीचं बोलणं झालेलं नाही. बरं, कोणी बाहेर पडायचा तिथून प्रयत्न करत होता, नाही, स्फोट नाही. झाला असं काय? नाही, तिथं काय झालं की ज्या वेळेला विमान पडलं त्यावेळेला मी एक 3-4 मिनिटांनी तिथं पोचलो बरं, आणि विमानाच्या उजव्या बाजूला हां, एक अर्धा दरवाजा उघडलेला आणि निळी पॅन्ट घातलेला एक माणूस थोडासा मला दिसल्यावाने वाटला, पण काही सेकंद, एक ते तीन चार सेकंद फक्त. आणि त्याच वेळेला मला कोणीतरी ओरडलं की सरपंच मागं सारा, स्फोट होईल. आणि त्यावेळेला मी मागं सरलो आणि त्याच वेळेला स्फोट झाला आणि विमानाच्या सगळ्या पूर्णपणे अशा टिकऱ्या उडल्या. म्हणजे कोणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं त्यात? एक निळी पॅन्ट मला दिसली म्हणजे की बाहेर मला वाटलं ते एक हां. 3-4 सेकंद फक्त हां. वाटलं की कोणीतरी दरवाजा उघडून येत आहे असं बाहेर वाटलं, त्यावेळेला बाहेर येत असं वाटलं. बरं, पण एक 3-4 सेकंदाचा तो विषय आहे. किती जण होते तिथं, काय झालं नेमकं ते? नाही नाही, मग ज्या वेळेला स्फोट झाला विमानाचा त्यावेळेला मी डाव्या बाजूला गेलो आणि डाव्या बाजूला दादा पडलेले होते, पण आम्ही ओळखलं नाही कारण आम्हाला विमान दादाचं हे काय माहिती नव्हतं. बरं, पण त्याच वेळेला किरण दादा गुजर आले आणि ते मोठ्याने रडायला लागले आणि मला म्हणले की हे विमान अजितदादांचं इथं नाही पडलेलं, दादाचं इथं. त्यामुळं आम्ही इतकं घाबरलो की अजितदादासारखा एवढा मोठा माणूस आणि त्यांचं विमान पडल हे आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. त्यामुळे आम्ही जे गावकरी तिथं होतो 5-6 जण, ती अतिशय घाबरलो. बरं, घाबरल्यानंतर एक 5-10 मिनटं आमचं त्यात गेले घाबरल्याच्या ह्याच्यात. त्यानंतर आम्ही थोडं सावध झालो आणि त्यावेळेला दादांच्या दोन्ही गुडघ्यातून थोडा दूर येत होता. बरं, त्यावेळी तिथले ते यादव साहेब आणि सिंगाडे साहेब यांनी ते कुट्ट्यांनी तो दूर हिजवला आणि आमच्या तिथल्या शेजारच्या आठवड्यांच्या महिला आहेत ते जरा बादल्या विमान युजायला पाणी घेऊन आले होते. आठवळे आणि ती पाणी घेऊन आल्या आणि त्यांनी त्या गुडघ्यावर तेवढं पाणी ओतून ती आग विझवली. तुमचं गाव कुठलं आहे ते? गोजूबावी, तालुका बारामती.